नमस्कार, कशा आहेत मैत्रिणींनो? छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला एक अशी मस्त अशी रेसिपी बनवायची. इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अगदी मोजून मापून घेतलेले आहेत. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बरं का मैत्रिणींनो. अगदी तुम्ही गुळही वापरसान, तुम्हाला तुमची आवड कोणती गुळाची आहे का साखरेची ते सुद्धा तुम्ही घालू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. आणि शेंगदाणे अगदी चांगल्या पद्धतीने भाजून सोलून घेतलेत बघा मस्तपैकी. सालवरून काढून घेतलेली आहे. खरपूस शेंगदाणे भाजलेत. आणि इथं अर्धी वाटी साखरेची घेतलेली पाहू शकता. शेंगदाणे संपूर्ण हे अर्धे अर्धे करून घेतलेत पहा. आपल्याला काही त्याला वाटायचे वगैरे नाही आहे, अर्धे शेंगदाणे ठेवायचेत. चला मग आता पुढची तयारी करूया. इथं गॅसवर पातेलं ठेवलं आहे. आपल्याला घ्यायचं आहे पाक करून पहा. अर्धी वाटी साखरेची पातेल्यात संपूर्ण मी टाकून घेतलेली आणि आपल्याला पाक करायचा आहे. आणि पाक करताना गॅस हा बारीकच ठेवायचा आहे बरं का. तुम्ही कसा पाक करता, अजिबात पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला पाक करायचा आहे पहा. अगदी मंद गॅसवर हा पाक करून घ्यायचा आहे हो का. आता साखर तर विरघळायच लागलेली आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. आणि रंग बी छान येत चालला. साखर पूर्ण विरघळलेली आहे मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही. चला अगदीच 5 मिनटाच्या आत आपल्याला अशी पौष्टिक म्हणतात ना, महाशिवरात्रीनिमित्त मस्त अशी चिक्की बनवायची पहा. संपूर्ण शेंगदाणे मी त्याच्यात टाकून घेतलेत आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे. हे बघा असे मिक्स करून घ्यायचे मैत्रिणी. अजिबात टाईम नाही लागत, अगदी झटपट, अगदी तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल अशी ही शेंगदाण्याची चिक्की असती. खूप छान लागती आणि खायला बी खूप कुरकुरीत. संपूर्ण आता तयार झाले पाहू शकता तुम्ही. मी संपूर्ण मिक्स करून घेतलं हे. आणि आपल्याला कसं आहे, अगदी झटपट ह्याची प्रोसेस करायला लागते, नाही तर ते कडकही होऊ शकतं. चला इथे पोलपटाला थोडंसं तूप लावलं, तूप लावा किंवा तेल लावा. आणि लाटण्याला बी लावलं. हे बघा मस्त गावरान तूप लावलेलं आहे मैत्रिणी. आता पूर्ण हे पातेल्यातलं सारण आपल्याला ह्या पोलपटावर आथरून घ्यायचे पहा. आता पूर्ण मी हे काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही. अगदी इकडच्या इकडं माप नाही फसणार, अगदी सगळं समान असं माप घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि हे अगदीच हातही नाही लावायचं आहे हो का. असं लाटण्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे बरं का. हात जर लावला तर हाताला चटका बसेल. आणि शक्यतो लाटण्याला तूप वगैरे लावलं तर अजिबात चिकटत नाही. हे बघा मस्त असं लाटून घेतलं. आता लगेच ओल्यातच आपल्याला त्याला कट पारून घ्यायच्यात बरं का. कारण की कडक झाल्यावर आपल्या अजिबात तुकडे आपल्याला करता नाही येणार. आता आपल्याला याला थोडं सुकून द्यायचे आणि मग सुकल्यावर तुम्हाला दाखवते की कशी अगदी कुरकुरीत अशी ही आपली चिक्की होती पहा मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने हे सुकले पहा. आणि खरंच मैत्रिणी 5 मिनटात ही चिक्की होणारी आहे बघा. अगदी छान अशी निघते पाहू शकता. हे बघा अजूनही जरा कोमट येते. कडक झालं की अगदीच कुरकुरीत अशी चिक्की होती ती पाहू शकता तुम्ही. बघा काही छान चिक्की झालेली आहे तयार कुरकुरीत. महाशिवरात्रीनिमित्त अशी एखादी स्पेशल डिश नक्कीच करून पहा. आणि तुम्हाला जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावाहून बोलता हे सुद्धा मला सांगा मैत्रिणी. हो का अगदी कुटकणी चिक्की तुटून त्याचा तुकडासुद्धा साईडला पडतो आहे. मग चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.